योद्धा न्यूज मराठी. मंडळी नमस्कार. आज राजगुरुनगर येथील एसटी स्टँडला 3,90,00,000 रुपयाचा निधी या ठिकाणी आलेला आहे. या संपूर्ण कामाचं उद्घाटन श्री बाबाजी रामचंद्र काळे यांच्या हस्ते राजगुरुनगर बस स्थानकात होत आहे आणि त्याचप्रमाणे याचा लोकार्पण सोहळा देखील राजगुरुनगर या ठिकाणी एसटी स्टँड या ठिकाणी होणार आहे. त्याचप्रमाणे आपण पाहू शकता या सुसज्ज अशा बस राजगुरुनगर एसटी आगाराला शासनाकडून मिळालेले आहेत. त्यांचाही लोकार्पण सोहळा आज आमदार श्री बाबाजी रामचंद्र काळे यांच्या हस्ते होत आहे. आपण पाहूयात त्यातले काही क्षण. राजगुरुनगर बसस्थानकात 3,90,00,000 विकास कामांचे भूमिपूजन संपन्न. 5 नवीन अत्याधुनिक बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल. राजगुरुनगर खेड. राजगुरुनगर बसस्थानक आणि आगार परिसराचा कायापालट करण्यासाठी मंजूर झालेल्या 3,90,00,000 रुपयांच्या रस्ता काँक्रिटीकरण व सुरक्षा भिंतीच्या कामांचे भूमिपूजन तसेच प्रवाशांच्या सुलभ प्रवासासाठी 5 नवीन अत्याधुनिक बसेसचा लोकार्पण सोहळा रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला. हा भव्य कार्यक्रम खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री बाबाजी शेठ रामचंद्र काळे यांच्या शुभहस्ते पार पडला. राजगुरुनगर आगाराच्या या आधुनिकीकरणामुळे प्रवासी व कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या आता कायमस्वरूपी सुटणार असून प्रवाशांना दर्जेदार आणि सुरक्षित प्रवास सेवा उपलब्ध होणार असल्याचा विश्वास आमदार काळे यांनी यावेळी व्यक्त केला. सोहळ्याचे ठळक तपशील. विकास कामे. बसस्थानक आगार परिसरातील अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण व संरक्षक सुरक्षा भिंत. निधी 3,90,00,000 रुपये. प्रवासी सेवा. प्रवाशांच्या सुविधेसाठी 5 नव्या अत्याधुनिक एसटी बसेसचे लोकार्पण. राजगुरुनगर बस स्थानक, तालुका खेड, जिल्हा पुणे. सकाळी 11 वाजता. उद्घाटक आमदार श्री बाबाजी शेठ रामचंद्र काळे. विधानसभा सदस्य खेड आळंदी. उत्कृष्ट सूत्रसंचालन. या संपूर्ण सोहळ्याचे अतिशय नेटके, ओघवत्या आणि प्रभावी शैलीत उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक श्री सुदामराव कराळे पाटील यांनी केले. त्यांच्या सुरेख आणि अभ्यासपूर्ण निवेदनामुळे कार्यक्रमात विशेष रंगत भरली. प्रमुख उपस्थिती. कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांची मोठी गर्दी होती. प्रमुख मान्यवर श्रीमती मनीषाताई गोरे, श्री मंगेश गुंडाळ, श्री प्रशांत कुऱ्हाडे, सौ विद्याताई मोहिते, श्री रामदास आबा धनवटे, श्री विजयसिंह शिंदे, श्री समीर सुपे, श्री प्रसाद घेनंद, सौ मनीषाताई हिले, सौ श्रद्धाताई मांडेकर, श्री अशोक राक्षे, श्री भगवान शेठ पोखरकर, सौ तनुजाताई घनवट, सौ सुनीताताई बुट्टे पाटील, कु गौरीताई मुन्हे, श्री दिनेश हांडे, श्री नरेंद्र थिगळे, श्री प्रदीप कंद, सौ दीप्तीताई भोगाडे, श्री मंगेश सावंत, श्री दिलीप डुबे, श्री महेंद्र मेदनकर, श्री नागेश कुलकर्णी, इतर पदाधिकारी, श्री रणजित गाडे, सौ सारिकाताई गोगावले, श्री शंकर कावडे, सौ विद्याताई कदम, श्री कमलाकर सातव, सौ विनयाताई मुंगसे, श्री गोरख टेमगिरे, सौ कविताताई राक्षे, श्री निखिल थोरवे, श्री राजेंद्र कोरेकर, श्री गणेश बोत्रे, श्री ज्ञानेश्वर ढेरंगे, सौ रुपालीताई कांबळे, सौ अश्विनीताई तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती व खरेदी विक्री संघाचे सर्व संचालक मंडळ. कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पुणे विभाग व राजगुरुनगर आगारातील सर्व आगार प्रमुख, चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी, आजी माजी पदाधिकारी, पत्रकार बांधव आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेड आगारातील व्यवस्थापक यांना विनंती राहील आपण पुढे यावं. सय्यद साहेबांना विनंती पुढे या. तदनंतर आळंदी नगर परिषदेचे नगराध्यक्ष आदरणीय प्रशांत पोपट कुऱ्हाडे यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे.
आदरणीय विष्णुपंत राठोड यांना विनंती करतो आपण तो सन्मान देण्यासाठी पुढे या. तदनंतर या ठिकाणी उपसभापती मंगेश दादा सावंत पाटील यांचा सन्मान दत्तात्रयजी गबाले. तदनंतर ज्येष्ठ मार्गदर्शक आणि बाजार समितीचे माजी सभापती आदरणीय हिरामनांना सातकर पाटील या सन्मान द्या. तदनंतर खरं तर ज्यांचा सहाय्यक आदरणीय तेजस्वी सोडगे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय आणि तो सन्मान आदरणीय प्रशांतजी दौंडकर साहेब यांना विनंती करतो आपण पुढे जावं. तदनंतर या ठिकाणी महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा विद्यमान संचालिका आदरणीय विजयाताई शिंदे यांचा सन्मान. सर्व पंचायत समिती सदस्यांचा सन्मान प्रातिनिधिक स्वरूपामध्ये संपन्न झालेला आहे. सयाजीराजे मोहिते पाटील, अनुराग दादा जैद पाटील उपस्थित, आळंदीचे नगरसेवक आदरणीय सचिनजी गिलबिले, आदित्यजी घोंडरे या सर्वांचा सन्मान या ठिकाणी होतो. खेड तालुका सर्व पंचायत समिती सदस्य आदरणीय गौरीताई मुरे आहे. भाऊ गबाले सचिव कामगार संघटना यांना विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या खेळ आपणा सर्वांचं आदरस्तंभ आदरणीय बाबाशेठ काळे पाटील यांचं आगमन झाले. त्यांच्या समेत आलेले सर्वच सूत्रसंचालनामध्ये सर्वांचा नामोल्लेख झालेला आहे. सर्वांचा पता होईल एवढा सत्कार करण्यात आलेला आहे. जास्त ज्याही बोलणं उचित नाही, कारण बऱ्याचशा कार्यक्रम देता येईल त्या सुरू का मोफत सुविधा, तदनंतर महिलांना अर्ध तिकीट अशा विविध योजना आल्यानंतर हळूहळू लोकांचा आणि प्रवासी बांधवांचं एस टीकडं पुन्हा पदार्पण झालं आणि एस टी पूर्वपदावर आली. मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या आगाराला काही बसेस आल्या आणि मार्गावरती कमी पडू लागल्या. आपल्या खेड तालुक्याचे आदरणीय आमदार बाबाजी काळे साहेब यांना आम्ही वारंवार विनंती केल्यानंतर त्यांच्या पाठपुराव्यानंतर मध्यंतरी आम्हाला 10 बसेसची व्यवस्था त्यांच्या मार्फत निश्चितच करण्यात आली. खरं कौतुकास्पद आहे निश्चित त्यांचं काम. आणि तदनंतर आजही वेळेअभावी आणि पुढच्या कार्यक्रमाच्या वेळी आमदार साहेबांनाही पुढे जायचे, त्यामुळे सर्वांचा नामोल्लेख करत नाही. सर्व सन्माननीय उपस्थित मान्यवर, येथील आगाराचे सर्व व्यवस्थापक मंडळी, सर्वांचे मनापासून आभार मानतो. आज या ठिकाणी आपल्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील जो आजचा कार्यक्रम आहे एस टी आगाराचा, प्रथमतः मी आमदार साहेबांना धन्यवाद देतो, कारण की आपल्या तालुक्याला लाभलेले असे आमदार आहेत की आजच्या कार्यक्रमाचं आमंत्रण स्वतः त्यांनी उपस्थित सर्व मान्यवरांना दिलं. त्यामुळे मी आमदार साहेबांचे धन्यवाद देतो. आणि ज्यावेळेस आमदार साहेबांनी मला आमंत्रण दिलं त्यावेळेस मी आमदार साहेबांना एक म्हणजे त्यांना बोलायच्या आधीच त्यांनी मला एक सांगितलं की जसं आजचं एस टी आगाराचं काम होणार आहे तसं आळंदीमधील ती एस टी महामंडळाची जागा आहे तो 5-5.5 एकर जागा आहे ती, आणि गेले अनेक वर्षाचा तो प्रश्न प्रलंबित आहे. तर आमदार साहेबांच्या माध्यमातून तो देखील प्रश्न मार्गी लागलेला आहे. त्यामुळे मी आमदार साहेबांचे त्याबद्दलही धन्यवाद मानतो. आणि खरोखरच आपल्या मतदारसंघाचं नाव खेड आळंदी, त्याच्यामध्ये आपली वारकऱ्यांची भूमी आहे आणि आपल्यासारख्या विधानसभेला आपले वारकरी आमदार लाभलेले आहेत. निश्चितच आपल्या सर्वांची जी काही कामं आहेत येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या कारकिर्दीत एकही काम शिल्लक राहणार नाही अशी माऊलीचरणी प्रार्थना करतो व आमदार साहेबांच्या कार्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. रामकृष्ण. निमंत्रण दिलं. एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आदरणीय आमदार आहेत. निश्चित सर्वांना बरोबर घेऊन जाऊन आपल्या तालुक्याचा विकास त्यांना साधायचा आहे. असं यानंतर खरं तर नगर परिषदेच्या आदरणीय नारायणजी सूर्यवंशी यांचा या ठिकाणी सन्मान होतोय आणि तो सन्मान देण्यासाठी दिलीपराव तापकीर यांना 5 नवीन बसचं लोकार्पण सोहळा करण्यासाठी आपण इथं सर्वजण उपस्थित झालेलो आहोत. उपस्थितांमध्ये तालुक्यातील सर्व मान्यवर आहेत. सर्वांचं मनापासून या कार्यक्रमाला स्वागत करते. आणि जसं आत्ता प्रशांत दादांनी सांगितलं की आळंदी बस स्थानकासाठी जसं त्यांनी मागणी केलेली आहे तशीच आम्ही देखील चाकणच्या बस स्थानकासाठी एस टी स्थानकासाठी देखभाल दुरुस्तीसाठी आम्ही देखील अहवाल प्रस्तुत केलेला आहे. त्यामुळे आमच्या देखील चाकणच्या एस टी स्टँडचा देखील विकास असाच आमदारांच्या माध्यमातून होणार आहे. आणि यामुळे सार्वजनिक सर्वसामान्य लोकांचा वाहतुकीचा प्रश्न सुटणार आहे, त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. यासाठी आमदारांचे मनापासून आभार मानते आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. मात्र ते पूर्णपणे कॉन्क्रीटीकरण करणार आहे. त्यामुळे आमदार साहेब तुमचं काम कसं आहे हे खेड तालुक्याच्या जनतेला सांगायला नकोच, परंतु
एस टी ही सर्वसामान्य माणसाची वाहिनी आहे आणि जीवनवाहिनी म्हटलं पाहिजे, कारण तिने खरी जर भारताची, महाराष्ट्राची जर सेवा केली असेल, प्रगती केली असेल, यशाच्या बाजूनी जर आपले प्रत्येक पाऊल पडत असेल, त्यामध्ये खेड्यातला शेवटच्या टोकाचा माणूस हा सुद्धा सुशिक्षित फक्त आणि फक्त एस टीमुळेच झाला. आणि आज आमच्या आमदार साहेबांचं लक्ष सुद्धा संपूर्ण आदिवासी पट्ट्यावर किंवा बारीक सारीक गोष्टीमध्ये आहे. त्यांना त्यांच्या पुढील कामासाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि आमच्या आगाराच्या प्रमुख मॅडम आज इथे कदमताई उपस्थित आहेत. अतिशय चांगलं त्या काम करतीलच, कारण या पाठीमागे आमच्याकडे कुठे मॅडम ह्या आमच्या खरं तर खेड तालुक्याच्या कन्याही होत्या आणि सुनाही होत्या, परंतु थोड्याफार काही गोष्टी त्यांच्याकडनं अडचणीत आल्या. आपल्याला खूप खूप शुभेच्छा आहेत. आपल्याकडनं खूप चांगलं काम व्हावं एवढं बोलून थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून राजगुरुनगर एस टी स्टँड आगारामध्ये आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं तालुक्याचे भाग्यविधाते लोकप्रिय आमदार आदरणीय बाबाजी शेठ काळे यांच्या माध्यमातून किंवा पूर्व भागातील असतील सर्व सदस्यांचं एकच म्हणणं असायचे की बाबा तुम्ही बसच्या फेऱ्या वाढवा. मुलींची बस कॉलेजच्या वेळा ह्या फेऱ्या कमी असल्यामुळे चुकतात, वेळेवर बस उपलब्ध होत नाही आणि ही नेहमीच अडचण असायची आणि ती अडचण सोडवण्याचं काम आज आमदार साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे. कारण जर बस उपलब्ध झाल्या तर त्याच्या फेऱ्या वाढवता येईल आणि विशेष करून मॅडम पश्चिम भागातली आपली अडचण जास्त होती. आत्ता त्यांच्यासोबत चर्चा केली आणि आमदार साहेबांनी मग अशीच उल्लेख केला की बाबा आपण पश्चिम भागासाठी ह्या बसेस उपलब्ध करून देणार आहोत. तर नक्कीच काही प्रमाणात का होईना आपला प्रवाशांचा प्रश्न या निमित्तानं सुटणार आहे. तर आमदार साहेबांच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व उपस्थितांच्या वतीनं आमदार साहेबांचं मनापासून आभार मानते आणि या ठिकाणी थांबते. धन्यवाद. आणि हक्काचं काम आहे. इथून पाठीमागे एस टीच्या माध्यमातून कोणत्या आमदारांनी, म्हणजे अगोदरच्या आमदारांनी काय केलं मला एवढं आयडिया नाही, परंतु तुमच्या माध्यमातून ते पुढं बोलायचं मला. तर अगोदरच्यांनी ज्यांनी बऱ्याच वेळा सांगितलं की 45 वर्ष आम्ही राजकारणात आहे, पण 45 वर्षात काय 45 कामं झालेली बघितली नाही मी एस टीची. पण मला बाबा शेठ तुमचा सार्थ अभिमान ह्यासाठी आहे की या अगोदर आपले आमदार सुरेश भाऊ गोरे हे एक पहिले आहे, त्यांच्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो. ते एक पहिले आमदार असे होते की एका गावात 100 घरं आणि त्या 100 घराच्या गावासाठी एस टी पाठवायची. एस टी पाठवणं विषय एवढा मोठा नाही, पण त्यासाठी पहिला रस्ता करायचा आहे. त्या रस्त्यासाठी फंड टाकला कोट्यवधी रुपयाचा. तो रस्ता केला आणि त्या 100 घराच्या गावाला एस टी नेणारे पहिले सुरेश भाऊ गोरे आमदार होऊन गेले. आणि त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ आमदार व्हायच्या अगोदर स्वतःच्या खिशातले पैसे टाकून डोळ्यासमोर एस टी स्टँडची दुरावस्था होते हे पाहिल्यानंतर त्यावेळेस त्याच एस टी आगाराबद्दल आत्मीयता असणारे पहिले जिल्हा परिषद सदस्य तुम्ही होते. आणि आता आमदार पदावर बसल्यानंतर स्वतः जातीने लक्ष घालून पहिल्यांदा 10 एस टी आणि आता 5 आणि 4 कोटीचा विषय आणि शिवाय पुढचं कामकाज करण्याचा विषय हे बाबा शेठ तुम्ही आणि तुम्हीच करू शकता. म्हणून उपस्थित सर्वांना आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे. एस टी महामंडळाच्या माध्यमातून तसा विचार जर केला तर एस टी महामंडळ म्हणजे सर्वांना आपलीशी वाटणारी एस टी आणि सर्वसामान्य माणसाला दिलासा देणारी. तसं एस टीचं काम हे फार आहे छान, पण त्यांचं काम करायला आमदार पाहिजे महान. उगस येऊन लोकांनी केली तरी घाण ना, तर त्याच्यावर सोल्युशन काढता छान. आणि म्हणून बाबासाहेब तुम्ही हे मान. खरं तर हे काम सगळ्यांनाच करावं लागत नाही, त्याला असावं लागतं. जातीचं येड्यागावळ्याचं काम नाही. इथून येऊन 100 वेळा पाहून जाणारे लोक भरपूर आहेत, पण एस टी बाबतीत काहीतरी केलं पाहिजे. एस टी महामंडळ हे आपलं आहे, सर्वसामान्याला आपलंसं वाटतंय आणि म्हणून आपल्यापणाने काम केलं पाहिजे. हा उदात्त विचार करून तुम्ही हे सगळं काम केलंय. खेड तालुक्यातील तमाम जनतेला त्यामुळे त्याला दिलासा मिळणार आहे. पश्चिम पट्ट्यातील काही विद्यार्थी मंडळींना दिलासा मिळणार आहे, त्या ठिकाणच्या लोकांनाही दिलासा मिळणार आहे. आता रस्त्यांची कामं सुद्धा बऱ्यापैकी काम जोरात चालू आहे. बाबासाठी या निमित्ताने मला एका विषयाला स्पर्श करावा वाटतो. ज्यांनी इतके वर्ष अगोदर आमदारकीवर काम केलं
त्यांना त्यावेळी रस्त्याचं काम करता नाही आलं. रस्त्याच्या समस्या त्यावेळी वाढल्या, खड्डे वाढले आणि आता कामाला सुरुवात झाल्यानंतर तेच परत टीका करतात. मला कळणारच नेमकं कोणत्या बाजूने कोण माणसं काय बोलतात. एक बाजूने तुम्हाला काम करता आलं नाही, ती घाण काढता काढता आता 1-1.5 वर्ष गेलेत. आता एकच आहे, पाऊस संपल्यानंतर रस्ते चांगले होणार आहेत. विरोधात काम करताना सुद्धा एवढी प्रचंड काम करण्याची क्षमता जर असतील तर ते बाबासाहेब काळे यांच्यामध्ये आहे. आणि सत्तेत असल्यानंतर तर कुणी काम करेल, पण विरोधात असताना सुद्धा एवढं चांगलं काम करण्याचं काम आपण करताय. खेड तालुक्यातील सर्व जनतेच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो. शिवसेना परिवाराच्या वतीने देखील तुम्हाला या चांगल्या कामाबाबत शुभेच्छा व्यक्त करतो. अशाच पद्धतीचं चांगलं काम तुमच्या हातून घडावं अशी प्रार्थना तुळजाभवानी भवानी चरणी करतो आणि थांबतो. धन्यवाद. संख्येनं कार्यक्रमाच्या निमित्तानं आज उपस्थित झाले आहेत. हे सर्व काम या ठिकाणी श्री गणेश कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून लष्करी असतील, आल्लाट असतील, ही मंडळी आपण एस टी महामंडळामध्ये आहोत. एस टीचे हे जे सर्व कदम मॅडम सहित, पवळे साहेबांसहित सर्व जो स्टाफ आहे, या सर्व मंडळींचं कामकाज त्यांचं वेळोवेळी मी या ठिकाणी येऊन घेतलेला आढावा पाहता ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या सांगण्याचा प्रयत्न त्यांनी कायमस्वरूपी केला. त्या माध्यमातून काम करत असताना आज ही सर्व कामं होत असताना भविष्यात आपलं हे बसस्थानक बारामतीच्या धर्तीवर त्या ठिकाणी व्हावं अशी तालुक्यातील जनतेची मागणी आहे आणि ती मागणी लवकरच शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी अस्तित्वात उतरवण्यासाठी माझा प्रयत्न राहील. हे सर्व होत असताना चाकण हे आपल्या औद्योगिक नगरीचं एक स्थान झालेलं आहे आणि त्या ठिकाणचं बसस्थानक पूर्वी BOTच्या माध्यमातून बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या धर्तीवर झालेलं आहे. परंतु त्या परिसरामध्ये रुंदीकरणामध्ये कंपाऊंड पडलं गेलं, त्या ठिकाणच्या होणाऱ्या साईडच्या बिल्डिंगचा कचरा येऊ लागला, टॉयलेट बंद आहे. अशा परिस्थितीमध्ये नागरिकांची दुरावस्था होत असताना आदरणीय नगराध्यक्षा मनीषाताई हिले आणि त्यांचे सर्व नगरसेवक यांनी काही दिवसापूर्वी या ठिकाणी माझ्याकडं आणि महामंडळाकडं त्या ठिकाणी ते बसस्थानक नव्यानं या ठिकाणी नव्या धर्तीवर ते सुद्धा बसस्थानक व्हावं म्हणून मागणी केलेली आहे. त्यांना सुद्धा आज आश्वासित करू इच्छितो की तुम्ही तर नगराध्यक्ष आहात, स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे यांचे सर्व त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. त्यामुळं चाकण बसस्थानक लवकरात लवकर त्याचं सुशोभीकरण करण्यासाठी त्याच्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करेल असा शब्द या ठिकाणी देतो. आणि आपल्या प्रशांत भाऊंनी सांगितलं की आपल्या मतदारसंघाचं नाव खेड आळंदी आहे, त्यामुळं खेडबरोबरच आळंदीलाही तालुक्यामध्ये तेवढंच महत्त्व आहे. केवळ माऊलींच्या आशीर्वादानं झालेला आमदार मी आहे, त्यामुळं माऊलींच्या भूमीमध्ये तुम्ही सर्वांबरोबर पक्ष गट न पाहता तुमच्यासारख्यांनी सुद्धा मला विधानसभेमध्ये मदत केली आणि मी सुद्धा या ठिकाणी तुमच्याबरोबर विकास कामांमध्ये तुमची बॉडी आल्यापासून जे जे काम आपण असेल, सचिन शेठ असतील, गुंडरे साहेब असतील, गुले असतील, आपण सर्वांनी जी जी कामं सांगितली ती करण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करत आहोत. योगायोगानं मुख्य ठिकाणी आपल्या दोन्ही पुलांच्या इकडच्या वडगाव पुलाकडून आपल्या चाकण पुलाकडून जाताना त्या ठिकाणी 5.5-6 एकर जागा ST महामंडळाची आहे. त्यामुळं त्याचा प्रस्ताव त्यांनी सुद्धा महामंडळाकडे आणि माझ्याकडे दिलेला आहे. आपण सुद्धा तो प्रस्ताव खऱ्या अर्थानं या अधिवेशनात आपण चाकण आणि खेड दोन्हीकडेची आपली बसस्थानक आणि खेडचं बसस्थानक या तिन्हीचे प्रस्ताव देत असताना खेड बसस्थानकाला या पहिल्या टप्प्यामध्ये निधी मंजूर झाला. दुसऱ्या टप्प्यामध्ये चाकणचं आता होईल महिन्याभरामध्ये, परंतु आपल्याला सुरुवातीपासून काम करायचे. त्यामुळं आळंदीचं जे बसस्थानक आहे या ठिकाणी अनेक वारकरी मंडळी, भाविक मंडळी, सर्व तीर्थक्षेत्रावरून येणारी मंडळी त्या ठिकाणी येत असतात. त्यामुळं आळंदीचं देवस्थानचं बसस्थानक मी आत्ता म्हटलो राजगुरुनगरचं बारामतीसारखं व्हावं, परंतु आळंदीचं बारामतीपेक्षाही चांगलं व्हावं याच्यासाठी माऊलींच्या कृपेनं आपल्याला काम करायचे. वेळ खूप झालेला आहे. आज पुन्हा दुपारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या आपल्या MIDC परिसरामध्ये झालेली दुरावस्था आणि त्याच्यावर उपाययोजना या संदर्भात आढावा बैठक आणि पाहणी करणार आहे. त्यामुळं 3 वाजता या ठिकाणी सुद्धा सगळ्यांना जायचे, परंतु आपल्या सर्वांचे सहकारी
कैलासराव दुधाळे यांनी एक पुस्तकाचं प्रकाशन आणि समाजसेवकांचा सन्मान त्या ठिकाणी ठेवलेला आहे. त्या कार्यक्रमाला सुद्धा आपल्याला हजेरी लावायची. त्यामुळं आपला कार्यक्रम आपण सर्वांनी दिलीपराव आटोपता घेतलेला आहे. हे सर्व होत असताना आपल्या या तालुक्यातील या ज्या 5 बस आहेत, कदम मॅडम आहेत, पवळे साहेब आहेत आणि तुमचे सर्व सहकारी आहेत, या ठिकाणी आपणाला मी सूचित करू इच्छितो की या 5ही बस आपल्या विद्यार्थ्यांचे विद्यार्थिनींचे कॉलेजला येणारे जे रूट आहेत त्या रूटवरच या ठिकाणी आपण देण्याची सूचना या सर्वांसमोर या ठिकाणी करतो. येत्या महिनाभर तुम्हाला भीमाशंकरच्या ट्रिपांमुळं थोडी अडचण येणार आहे. त्यामुळं भीमाशंकरचं आपलं श्रावण संपताच या सर्व बसेस आपल्या विद्यार्थ्यांचे मग पावळ शेटल असेल, कडूस असेल, वाडा असेल, त्या ठिकाणी पाईट असेल आणि तिकडून आंबेठाण वांद्रा त्या भागामध्ये असेल, तर याचं नियोजन आपण व्यवस्थितपणे कराल. तुमचं चाललेलं या परिसरातील प्रवाशांसाठी जे काम आहे त्याबद्दल तुमची प्रशंसा करण्यापेक्षा तुम्हाला शुभेच्छा देणं हे गरजेचं आहे. ही योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी. रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल. आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.